राज्यात अंमली पदार्थ निर्मिती, वाहतूक आणि विक्रीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अमरावती ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली आहे। जिल्हाभर एकाच वेळी राबविण्यात आलेल्या विशेष शोध मोहिमेमुळे अंमली पदार्थ तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे। राज्यात अलीकडील काळात अंमली पदार्थांची निर्मिती, साठवणूक, वाहतूक व विक्रीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे। या गंभीर बाबीची दखल घेत अमरावती ग्रामीण पोलीस दलाने 22 डिसेंबरच्या रात्री विशेष शोध मोहीम राबविली। पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशान्वये संपूर्ण अमरावती ग्रामीण जिल्ह्यात ही एकाच वेळी कारवाई करण्यात आली। या मोहिमेत सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे 5 विशेष पथके सहभागी होती। जिल्ह्यातील दुर्गम भाग, औद्योगिक वसाहती, बंद कारखाने, गोदामे, निर्जन शेड, बंद वसाहती तसेच संवेदनशील ठिकाणी कसून तपासणी करण्यात आली। या कारवाई दरम्यान एकूण 46 बंद कारखाने, 35 निर्जन स्थळे, बंद फळ बंड्या, सूतगिरणी आणि साखर कारखान्यांची सखोल झडती घेण्यात आली। यासोबतच पोलीस स्टेशन स्तरावर बीट अंमलदार, पोलीस पाटील आणि ग्रामस्थांना अंमली पदार्थांबाबत जागरूक करण्यात आले असून परिसरात संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। गुप्तचर यंत्रणा ही अधिक सतर्क करण्यात आली असून अंमली पदार्थ व्यवसायात सहभागी असणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे। अमरावती ग्रामीण पोलिसांनी स्पष्ट केले आहे की अंमली पदार्थांविरोधात ही मोहीम पुढेही सातत्याने सुरू राहणार आहे। नागरिकांनीही संशयास्पद बाबी आढळून आल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून अंमली पदार्थ मुक्त समाज निर्मितीस सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे।